हॅलो गाईज, मी बबन इंगळे. तुमचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं विसरू नका. तर चला मी आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो. सापडली की माझी पॅन्ट? सापडली कवा? नाही ढुंढली. कुठं होती? त्या कपड्या खालीच सापडली. तू तर लय असं जोर देऊ देऊ बोलती मला. काय जोर देऊ देऊ माझा बोलले. दिमाग लय चालतोय. हो ना, मग चालतो मग असं माझी चालतं मग. दिमाग? कपडे ठेवायला काही लागलं तर खरी किती आडबळते माणूस. कपडे ठेवायला इथला भारा झालाय. हे किती कपड्याचा भारा झालाय. मग कुठं ठेवायचे? कपाट असतंय करायचं कुठं ठेवायचंय का माझ्या डोक्यावर ठेवू का? नाही हे खरं म्हणले तू. कपाट असते मग कपाट आणायचं का? असं कपाट आणणं कवा आणा सांग? कधी आणा? कधी आणा सांग तू? उद्याच आणा बस. नाही उद्यात नाही. मग एवढं आहे की असं असते का? आधी फ्रीज थोडा टाइम टेबल असते ना. हा, फ्रीज. तू आता कपाट म्हणायला लागली, आता म्हणायला लागली फ्रीज. मग म्हणशील काही काही असं थोडं असतं यार. मी भाव विचारून मी रिक्षा चालवणार माणूस आहे. सरकारी नोकरीला थोडा आहे मी काही. मग सरकारी नोकरीला नाही, पण जे जरुरी आहे ते लागतंय ना. तर घेऊन देईन ना. मग काय टेन्शन घेते तू? डबल रोडचं घ्यायचं मला. हा, डबल रोडचं. आधी मला गिळायला दे काहीतरी. नाही देत. देत नाही. काही विषय केला म्हणजे लगे बात काढता ती मी हटकून. नाही हटकून नाही बात काटली नाही. खरंच सांगायला लागलो. कपाट आणलं तर इथं लावायचं आम्हाला फ्रीज आहे बंद. हटून मग आम्ही. तू कुठे हटवते? मी नंतरच ते जवाचे ते म्हणतात ना, ते जवाचे गहू तवाचे मांडे मोकाम असं आहे. बारा भानगडी नसतो कालचं लगे नाही करत. बोलू लागले मला तुम्ही. काय तू हेडो पाय. भाजी कशी बनवते चिकनची आणि ज्वारीच्या भाकरी कशा बनवते. लयच आणू देऊन दमता लगे. मी खायच्या वस्तूला कधीच नाही म्हणत नाही. कधीच नाही. हे मग इल्जाम काहून नाही म्हणू लावायचा लागले? मला. मग काहून म्हणू लागले? काहून की मी आज आणणार होतो पण मला टाइम नाही भेटला. खोट जा मग खोटत. काय? बरं चाल. ए पोरा, मग तुमचं म्हणणं काय असतंय पोरात? तुला आंघोळ नाही करायची का? करायची ना. मग हा, करायची. कवा मग? करण ना मग. हेडो काढणं झाल्यावर. अर्धे ना. मग मला भूक बी लागली. मला असं जायचं. म्हणता तसं म्हणता नंतर दे. नंतर का म्हणलं? बरं सांग बरं. सांगा बरं तुमचं काय. तू मला नाही ना. तू लांबूनच बात करताय यार. मग बस आम्ही चालतो. नाही कुठं चालली तू? कुठं चालली? कुठे गेली सांग ना. अरे ये मग कसं तुम्ही लगे मला म्हणत राहता. काय बाजूलोय बरं ये चाल. लपू नको सर. कधीच करत नाही मी. म्हणजे काय आहे? चालली तुझं लपायला लागली घरातच. भूक लागली काय गलत म्हणतो का मी? त्याच्यात काय झालं? मग कसं जेवण देऊ? थोडं थांबून दे 5 मिनिटानं बस. भजे बनवले. भजे बनवलेत का? वा 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 वा. मग तर मजा आहे. भजे बनवले तेव्हा तुम्ही आलती म्हणलं गरम गरम खाते म्हणून मी नाश्ता करून आलो. नाश्ता करून आलो होतो ना मी थांबेले आज तुमच्यासाठी. अरे वा 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 वा. काऊन माझ्यासाठी आज थांबली तू? काय चांगलं बनवलं थांबत असते मी तुमच्यासाठी. मग रोज चांगलं नसतंय का? हे तुला माहित असतंय ना. रोज आपलं साधं जेवण बनवलं असतंय. मग तू मध्ये या म्हणून मी थांबते. तुम्ही तर नाही म्हणता थांबा जाऊ नको. मी तेच मग, कारण की तुला माहित आहे ना. काल उडदाची डाळ बनवली होती मग मजाच नव्हती आली. मग भात आणि उडदाची डाळ खाल्ली. तू आता मला दिली बी नाही. तुम्हाला खमन सांगलं तुम्हाला आवडलीच नसती. कशा डाळी येतात पाणी खायला तर द्यायचे ना. जर शिकत खाऊन तर पाहिले असते कशी झाली कशी. नको मला हाराची भरणी आणायला भया पप्पाला. खरंच आणावं मस्त खिचडी सोबत लोणचं लय भारी. अरे माझ्याजवळ टाइम नसतोय. त्याला सांगायचं आणि त्याला म्हणायचं जाऊन इथून घेऊन ये म्हणून. आणता तिथून लय भारी आणता. कुठून? तिकडे भेटायचं पाहिलं.
अरे मी इथून आणतो या बेकरीहून. त्या बेकरीहून आणायला भैया ना मग. हा मग बर. त्याला जे आवडते ती आणायला लावायची. तिखट आवडतंय. अरे तिखट नाही, आंब्याची का लिंबाची. मला लिंबाचं लोणचं आवडते, त्यांना नाही आवडत. आपल्या दोघांसाठी आणणार आहे मी एखाद्या दिवशी. त्याला कोणची आवडते? त्याला आंब्याचं. मग आंब्याचं आणायला लावायचं. संध्याकाळी घेऊन येतो रे. हा खिचडी गरम गरम, त्याच्यासोबत कैरी आणि लोणचं, एकच नंबर. तोंडाला पाणी झालं नाही. आम्ही आणली होती कैरी, पण तुम्ही आम्हाला बोलता ना म्हणून आम्ही लपून खाल्ली. लपून ना खाल्ली, तुम्हाला सांगून खाल्ली. ती म्हणे खाऊ नका रे, लपून खायची सवय नाही आम्हाला, तुम्हाला सांगत असतो आम्ही. पण हा वारा मी आता बाजारात गेलीच नाही, नाहीतर आणीनच मी कैरी. कैरी मध्ये कैरी आणतच असते मी. आता कैरी नाही आणू. आता सध्या कवळी. मी तेच म्हणायला लागलो ना. मग मला वाटतंय खोकला येईन तुम्हाला, बिमार पडसान, त्याच्यामुळं म्हणतो मी. आणि जांबाच्या दिवसात पण जांब खाणं होत नाही. अरे जांब इकडे, जिकडे जांब खराब येतात वैसू, आपल्या इकडे जांबासारखे नाही. नाही, खरंच नाही. आणि किडे ते निघतात लय. भैयाला आणि मला जांब लय आवडते, तर मला आंबट बोर खाऊ वाटते. आंबट बोर तर इकडचे गोड गोड येते. बोर आहे बापा माय बाबाच्या वावरात. काय काय यंदा पाण्यामुळं काहीच नव्हतं, की नुसता पाला होता. पाला नव्हता, एवढा पाऊस होता भयानक. मग बोर नसते ना आले. मग बोरच नाही आले, काहीच नव्हतं. काहीच नव्हतं, नुसतं लगे भोंडी होती. भोंडी झाडात जस काही बोरीचं झाड नाही अशी झाली, पानच फक्त. अरे वार वावधन आलं तर सगळ्या कैऱ्या पडून गेल्या असते ना. आता ती माणसं म्हणू लागली. मग लय पडल्यात. माझ्या रिक्षामध्ये पॅसेंजर बसतात ना, तिथे बाता आणि करतात. आपल्या लेकरं तर दोन्ही पण पिक्केला आंबे खात नाही. हे नाही, पोरगी नाही, पोरग नाही, आपण दोघच खातो. मग आपण दोघं तर खातो ना. हो, त्याच्याहून त्याला ध्यान आलंय. आवडतच नाही तर काय. आपल्याला रस आणा, रस एखाद दिवशी मस्त पुऱ्या बनवणार आहे गरम